नमस्कार, मी प्राध्यापक संध्या महाजन रेडिओ मनभावन या आकाशवाणीच्या सेंटरवर आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे। साहित्य कट्टा साहित्य दरबार या आपल्या विशेष कार्यक्रमाच्या अंतर्गत आज आपल्यामध्ये आलेले आहेत कवी गणेश आघाव। गणेश आघाव मूळचे हिंगोलीचे असणारे गणेश आघाव व्यवसायाने शिक्षक आहेत, तर रक्ताने भूमिपुत्र आहेत। बालभारतीच्या पूरक वाचक समितीचे सदस्य ते आहेत। मंडळी, शेती मातीत राबता राबता गणेशच्या शब्दांना पालवी फुटते आणि पिकासोबत त्याची कविताही तितकीच बहरत जाते। पण ती कविता स्वतःपुरती किंवा स्वार्थ सुखाय न राहता ती सर्वस्वी वाचकाची होत असते, इतके सामर्थ्य त्यांच्या कवितेमध्ये आहे। मातीच्या कविता, बारभाई, मातीला फुटले हात, आघाववाडीची गाणी हे काव्यसंग्रह, तर पाऊस पाणी हा कथासंग्रह गणेश यांच्या नावावर आहे। महाराष्ट्र शासनाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार, मराठवाडा भूषण पुरस्कार, गदिमा पुरस्कार अशा सन्मानाच्या पुरस्कारांसह 250 पुरस्कार गणेश आघाव यांच्या नावावर आहेत। महत्त्वाचे म्हणजे इयत्ता 10वीत असताना त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे। बालमित्रांसाठी तर ही खूप महत्त्वाची बाब आहे। भारतात आणि भारताबाहेर एकूण 21 देशात या शेतकरी कवीच्या कविता रसिकांच्या मनावर गारूड करीत आहेत। गणेश आघाव यांचं आपल्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते आणि आपला हा संवाद किंवा ही चर्चा सतत सुरू ठेवण्याआधी गणेशला विनंती करते की त्यांनी त्यांची एक सुंदर कविता सर्वप्रथम आपल्या रसिकांना ऐकवावी। नक्कीच। सर्वप्रथम मनभावनच्या सर्व रसिकांना नमस्कार। खरं तर ही भूमी इतकी पावन आहे, म्हणजे या भूमीला एक वेगळ्या प्रकारची माती सुद्धा आहे आणि त्याच मातीतून जन्माला आलेल्या ज्येष्ठ श्रेष्ठ अशा कवयित्री म्हणजे बहिणाबाई, आणि बहिणाबाईंच्या पावन कुशीत आज आपण बसलो आहेत। ही जशी बहिणाबाईंची भूमी आहे, तशीच पवित्र अशी ही भूमी मुक्ताबाईंची देखील आहे। आणि या दोघींचा हा संगम असलेलं ठिकाण म्हणजे जळगाव भुसावळ अशा या परिसरामध्ये आज मनभावनच्या स्टुडिओमध्ये कविता सादर करत असताना मी पहिली कविता घेईल ती म्हणजे माहेर नावाची। आणि तुमचेही सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही मला इथे निमंत्रित केलं। कवितेचं शीर्षक आहे माहेर। किती चालावी वाकडी, किती चालावी वाकडी, सये माहेराची वाट, भिंगरीच्या पायामंधी, भिंगरीच्या पायामंधी, बोरी बाभळीच काट, किती चालावी वाकडी, सये माहेराची वाट, नदी माहेराची मोठी, खळाळत वाहणारी, नदी माहेराची मोठी, खळाळत वाहणारी, नात्या धुत्या लेकी बाळी, नात्या धुत्या लेकी बाळी, पदरात झाकणारी, किती चालावी वाकडी, सये माहेराची वाट, माहेर चारान वाटा, लागे गोड करवंदी, माहेर चारान वाटा, लागे गोड करवंदी, अंगा खांद्यावर घेती, अंगा खांद्यावर घेती, वड पारंबीची फांदी, किती चालावी वाकडी, सये माहेराची वाट,
उच्च गढीच माहेर घरमाळोदाचे खनी, उच्च गढीच माहेर घरमाळोदाचे खनी, भार खांबावर सारा, भार खांबावर सारा, झोक्यावर गाते गाणी, किती चालावी वाकडी सहे माहेराची वाट, सासरात नांदताना मन माहेरी फिरत, सासरात नांदताना मन माहेरी फिरत, लेकी बाळीच्या दुःखाला, लेकी बाळीच्या दुःखाला जात काळ जात घेत, किती चालावी वाकडी सहे माहेराची वाट, झाडा झुड पानी गर्द माझ हिरव माहेर, झाडा झुड पानी गर्द माझ हिरव माहेर, कनकीच्या दिव्या संग, कनकीच्या दिव्या संग उभी माऊली बाहेर, उभी माऊली बाहेर, उभी माऊली बाहेर. वा वा वा, काय वर्णाव माहेराचा महिमा. गणेश, अगदी बहिणाबाईंच्या कवितेच्या ज्या ओळी आहेत तिथपर्यंत पोहोचवलंस. बहिणाबाईंना माहेराची वाट अगदी मखमलीची वाटत होती. सतत अगदी रस्त्यात येणारा धोंडा सुद्धा मायेचा पाझर फोडणारा त्यात दिसत असे, आणि अगदी तसंच माहेर या कवितेत आपल्या आम्हास जाणवलेलं आहे. मंडळी, गणेश यांचं कविता लेखन एक अतुलनीय असं लेखन आहे जे जगाच्या पाठीवर सगळीकडे गारुड करतंय. एक त्यांची खूपच सुप्रसिद्ध कविता आहे, पोरी शाळेत निघाल्या. मला असं वाटतं या कवीने आपल्याला अख्खा महाराष्ट्र पालथा घालायला लावलेला आहे. प्रत्येक शाळेमध्ये इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमात असल्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये कवीला बोलवणं येतंय, आणि जवळजवळ 2500 प्रयोग कवी मुलांच्या भेटीला या त्यांच्या कार्यक्रमाचे झालेले आहेत. या कवितेचं एक वैशिष्ट्य सांगेल की ही कविता केवळ महाराष्ट्रातच नव्हे, केवळ भारतातच नव्हे, तर जपानच्या अभ्यासक्रमामध्ये ती समाविष्ट करण्यात आलेली आहे. आणि सर्वच भारतीय भाषांमध्ये तिचं भाषांतर झालेलं आहे. आणि त्याचबरोबर इतर देशांमध्ये 35 वेगवेगळ्या भाषांमध्ये ती कविता भाषांतरित केली गेली आहे. आणि मी सुद्धा यात एक खारीचा वाटा माझाही आहे असं मानते, कारण गणेशच्या या कवितेचे लेवा गणबोली या आपल्या खानदेशी बोलीभाषेतून भाषांतर मी सुद्धा केलेलं आहे. आणि एक आठवण करून देते गणेश, राजस्थानी भाषेतून भाषांतर करणाऱ्या कवयित्री माया दुप्पड सुद्धा जळगावच्याच आहेत. म्हणजे जळगाव आणि हिंगोली यांचं अंतर फार झपाट्याने कमी होत गेलंय ते या कवितेने, असं मला वाटतं. सर्वांनाच आवडणारी ती कविता मला असं वाटतं आता आपण ऐकावी. नक्कीच. खरं तर आपल्या दोन्ही भगिनीचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन की तुम्ही ही कविता गुजराती आणि लेवागण बोलीमध्ये सुद्धा आणली, राजस्थानी बोलीमध्ये सुद्धा आणलेली आहे. खरं तर या कवितेचे अनेक असे वेगवेगळे कंगोरे आहेत की ज्या भाषेमध्ये ही कविता जाते त्या भाषिकांना किंवा तिथल्या लोकांना, त्या सगळ्या मुलांना असं वाटतं की ही कविता आपल्याच भाषेतली आहे आणि ती तिथे गोडवा निर्माण करते. अशी ही कविता. एखादं मूल असतं ते अतिशय गुणाचं असतं आणि मग ते आपलं राहत नाही, ते जिथे जातं तिथे त्याचं अस्तित्व निर्माण करतं. तसं ह्या कवितेचं झालं. आता ही कविता माझी नाही राहिली तर ती आपल्या सर्वांची आहे. अशी ती कविता. कवितेचं शीर्षक अर्थात पोरी शाळेत निघाल्या. पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या,
पर्यांना पुसती तुम्ही ग कुणाच्या पुरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या बाभूळ शेंगाचे कानात झुंबर बाभूळ शेंगाचे कानात झुंबर पायात वाजती तोड्याचे घुंगर रिबनी बांधल्या पिवळ्या फुलांच्या पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांनी धुम्माट पळाल्या डोंगर वाटांनी धुम्माट पळाल्या ढगाच्या कुशीत पिंगावी खेळल्या चारोळ्या चाखल्या रंगल्या जिभल्या पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या पांढऱ्या झग्यानं हिरव्या चांदण्या पांढऱ्या झग्यानं हिरव्या चांदण्या सावळ्या पानाच्या हालती पुंगळ्या घालती ओढण्या मोराच्या पिसाच्या घालती ओढण्या मोराच्या पिसाच्या पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या रंगीत दप्तर फुलांची झालर रंगीत दप्तर फुलांची झालर मध्येच गोंधळा चांदवा बिल्लोर डोंगर चढल्या आभाळा भिडल्या डोंगर चढल्या आभाळा भिडल्या पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या वा वा वा, सुंदर. गावखेड्यामध्ये राहणाऱ्या मुली, आणि मला असं वाटतं ही कविता आपल्याच गावातल्या वस्तीमधल्या मुलींना बघून गणेशने रचलेली आहे. मला असं वाटतं गणेश या कवितेचा प्रवास थोडा उलगडावा. तिची देश परदेश वारी जी सुरू आहे आणि महाराष्ट्रभर जे कौतुक सुरू आहे त्यातला एखादा असं हृदयस्पर्शी कुठला तरी क्षण असेलच, तो इथं मला असं वाटतं आपल्या प्रेक्षकांना आपण सांगावा. नक्कीच या कवितेचे भरपूर असे क्षण आहेत जे मी जगतो आहे आणि अनुभवतो आहे. या कवितेने नक्की मला काय दिलं किंवा मराठी साहित्याला काय दिलं हे 2 किंवा 4 ओळीमध्ये सांगणं खूप अवघड आहे. कारण कदाचित एखादीच अशी कविता असेल किंवा जी जवळपास 32 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये जाते आणि भारतातल्या सर्वच बोली भाषांमधून ती अनुवादित होते. आज त्या प्रत्येकाची इथे बसल्याच्या नंतर मला आठवण होते त्या अनुवादकांची की ज्यांनी ती कविता इतकी सुंदरपणाने अनुवाद करून ती वेगवेगळ्या भाषिकांपर्यंत वेगवेगळ्या देशांपर्यंत पोहोचवली. पण ही कविता अतिशय, माझं खूप खेडं गाव आहे, मी शेतकरी कुटुंबातला आहे, माझे आई वडील आजही शेती करतात, माझं शेतात घर आहे, गावात घर सुद्धा नाही, आणि त्या शेतातल्या माझ्या घराच्या जवळून शाळेची वाट जाते. मग एका दिवशी मी माझ्या अंगणात सहज असं शेतातलं काम करत असताना त्या काही मुली अशा शाळेत जात होत्या. पण शाळेत जाताना त्या रस्त्याच्या काठाला भरपूर झाड आहेत, बाभळीचे आहेत, चारोळ्यांचे आहेत, पांदणीचा रस्ता असल्यामुळे भरपूर झाड आहेत. मग
त्यांची शाळेची वाट जी आहे ती मुलींची ती आहे आणि माझ्या घराच्या समोर 2 किलोमीटर अंतरावरती मग त्या मुली पायी शाळेत जातात. मग त्या जेव्हा मी त्यांच्याकडे बघितलं एक दिवस असं काम करताना की ते शाळेत जात होत्या, सुंदर असे दप्तर वेण्या घातलेल्या, पण त्या गावखेड्यातल्या असल्यामुळे त्या फुलं वेचत होत्या, वेगवेगळ्या पद्धतीचे तोडत होत्या आणि मग ते आपल्या वेणीत माळत होत्या, केसांमध्ये माळत होत्या, रिबिनी सारखं त्यांना बांधत होत्या. गोचडीची फुलं आपल्याकडे तुमच्याकडे आहेत की नाही माहिती नाही, आमच्याकडे गोचडीची फुलं असतात. त्या गोचडीच्या एका फुलात दुसरं फुल घातलं की त्याला सुई दोऱ्यातनं विणायची सुद्धा गरज पडत नाही, आपोआप त्याची वेणी तयार होते. तसंच बाभळीचं सुद्धा, बाभळीला एक लांब लांब दांडे असतात बाभळीच्या फुलांना आणि ते दांडे सहज कानात घातले की मुलं ते फुलं करतात त्याचे. आणि भिंगऱ्या ज्या असतात त्या छुमछुम वाजतात, त्याचे आजही गावखेड्यात मुली पैंजण करतात दोऱ्यात बांधून. आणि मग ते शाळेत जात जात असताना त्या रिबिनी बांधत होत्या पिवळ्या फुलांच्या आणि मी त्यांच्या पाठोपाठ असं जात राहिलो आणि माझ्या मनात एक ओळ तरंगली, एक रेंगाळून गेली की पोरी शाळेत निघाल्या. मग डोंगर वाट असल्यामुळे आपोआपच दुसरी ओळ तिथे तयार झाली की डोंगर वाटांच्या. पण मग अजून तिसऱ्या ओळीसाठी मी थांबावं लागलं. मग असं म्हणलं की आता काय नेमकं करायचं, तर त्या लगेच फुलपाखरांना पकडत होत्या, पर्यांना पकडत होत्या. तर मी तिथे पर्यांची मग कल्पना माझ्या मनात रेंगाळली की त्या फुलपाखरांना त्या पर्या समजत आहेत आणि त्यांना विचारत आहेत की तुम्ही कुणाच्या आहात, आम्हाला तर आई वडील आहेत, पण या फुलपाखरांचे आई वडील कोण असतात, त्यांच्या मनातले भाव. असे मी टिपत टिपत गेलो आणि मग ही कविता अवतरली. खूप सुंदर कवितेचा प्रवास आहे. मुली किंवा जे नैसर्गिक वातावरण आहे त्याच्यावर केलेल्या काही कविता, त्यातली माझी एक अजून आवडती कविता मला वाटतं की गणेश यांनी या ठिकाणी सादर करावी. त्या कवितेचे नाव आहे बैल असे गुणवान. मला एक प्रसंग आठवतो गणेश की ही कविता तुम्ही म्हणून म्हणजे रेकॉर्ड करून छान ती एकदा फेसबुकला टाकलेली होती, तिचं खूप कौतुक सुरू होतं आणि त्याच्यानंतर काही दिवसांमध्येच ज्या बैल जोडीचं तुम्ही कौतुक करत होतात, विजेच्या धक्क्याने ती बैल जोडी तुमची दुर्दैवाने त्या जोडीचा घात झाला आणि तेव्हा या बैलांचं गुणगान करणाऱ्या कवीला म्हणजे हृदय पिळवटून रडताना महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. पण त्याच्या मागचं जे प्रेम होतं ते त्या कवितेमध्ये अगदी म्हणजे मन भरून येत होतं ते ऐकताना सुद्धा की एका शेतकऱ्याचं त्या मुक्या प्राण्यावर किती प्रेम असावं. मला असं वाटतं ती कविता आपण घेतली तर बरं होईल. नक्कीच. खर तर शेतकऱ्यासाठी त्याची गाई गुरं त्याच्या लेकरासारखी असतात. अगदीच. म्हणजे आपण जितकं लेकरांवरती प्रेम करतो तर तो आपल्या गाईगुरांना सुद्धा एक आपल्या जगण्याचा, आपल्या घरातला घटक समजतो. जगाच्या पाठीवर मी तर म्हणेल एकमेव असा देश, एकमेव अशी माणसं असतील की जी गाईगुरांवरती इतकं प्रेम करतात, ते म्हणजे शेतकरी, कुणबिकी. आणि त्यांचं आयुष्य जे आहे ते त्या गाईगुरांमध्ये बघतात आणि जगत राहतात. ऊन असेल, पाऊस असेल, वारा असेल, कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, या सगळ्या झपाट्यामध्ये, या सगळ्या राहडगाडग्यामध्ये ती आपल्यापासून तसूभरही क्षणभरही त्या गाईगुरांना दूर नाही करू शकत. पण अचानक निसर्गाची आपत्ती असते, कधी तो चांगलाही वागतो, कधी वाईटही वागतो. पण त्या अशा एका विजेच्या धक्क्याने एक त्यातला बैल गेला आणि एक आहे, अजूनही आहे. तर त्याच्यावरती छान तेव्हा लिहिलेली एक कविता आहे की अशी बैल गुणवान. ती कविता घेतो. मला वाटतं त्याचं रेकॉर्डिंग पण झालेलं आहे. त्याचं रेकॉर्डिंग आहे, त्याचं गाणं पण आहे, महाराष्ट्रभर गाजतंय सध्या ते गाणं. आणि बैलगाडा शर्यतीच्या मधल्या कालखंडामध्ये अनेक वाद निर्माण झाले होते. तर तेव्हा त्या बैलगाड्याची सुरुवात पुण्यामध्ये या गाण्याने केली होती. आणि मग तिथून पुढे बैलगाड्याचं बिंग फुटलं, वाजलं म्हणा. तर अशी ती कविता. अशी बैल गुणवान माझ्या शेतात राबती, अशी बैल गुणवान माझ्या शेतात राबती, त्यांच्या खांद्यावर वळ माझ्या जीवाला जाळती, त्यांच्या खांद्यावर वळ माझ्या जीवाला जाळती. माझ्या सर्जार, माझ्या राजार, माझ्या राजार, माझ्या सर्जार, हो 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 हो.
जुशिवळीच्या संग काच लागा गळा, घाव झेलून उन्हाचे राप लागा डोळा, धरतीच्या मुलासाठी, धरतीच्या मुलासाठी जीव मातीला वाहती, अशी बैल गुणवान माझ्या शेतात राबती, अशी बैल गुणवान माझ्या शेतात राबती, माझ्या सर्जार माझ्या राजार, माझ्या राजार माझ्या सर्जार, हो 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 हो, भेगाळल्या भुई मंदी जिभाळले खुर, भेगाळल्या भुई मंदी जिभाळले खुर, जग पोसण्यासाठीच राबतात ढोर, जसा आईचा पदर, जसा आईचा पदर तशी सावली धरती, अशी बैल गुणवान माझ्या शेतात राबती, अशी बैल गुणवान माझ्या शेतात राबती, उन्हावारा पावसात जीवाचा कासरा, उन्हावारा पावसात जीवाचा कासरा, विजानाच ती आभाळी विठूच आसरा, काळ्या आईच्या कुशीत, काळ्या आईच्या कुशीत दोघे सुखान नांदती, अशी बैल गुणवान माझ्या शेतात राबती, माझ्या सर्जार माझ्या राजार, माझ्या राजार माझ्या सर्जार, हो 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 हो. वा वा वा. आपल्या मुक्या जीवांचं कौतुक आपल्या कवितेतून कवीने केलंय. त्याचप्रमाणे शेतीचं मातीचं कौतुक करताना एक ओढ मला गणेश तुझी आठवते, विहिरीच्या किती खोल, विहीर किती खोल तिच्या काळ जात ओल. किती सुंदर कल्पना आहे की विहिरीचं सुद्धा काळीच खोलून दाखवावं तिने. आणि या अशा म्हणजे काळीज उलगडणाऱ्या कविता कशा आल्यात त्याच्याबद्दल मला थोडं जाणून घ्यायचंय. कारण मी असं ऐकलंय की वडील म्हणायचे की कविता काही पोट भरत नाही. मग कवितेसाठी पेन हातात कसा आला आणि ज्या वडिलांनी हा सल्ला दिला होता त्यांच्यामध्ये कवीने पांडुरंग कसा पाहिला, या दोनही गोष्टींचा मेळ मला जाणून घ्यायची इच्छा होते. नक्कीच. खरं तर वडील नेहमी म्हणायचे, त्यांच्याशी एक धारणा होती, एक कल्पना होती की नोकरी म्हणजे सर्व काही आणि नोकरीनेच फक्त उदरनिर्वाह होतो, कलेने होत नाही. मग मी त्यांना कधी कधी विचारायचो की कलेने का होत नाही, तर ते तुकोबाचे संदर्भ द्यायचे, ते चोखोबांचे संदर्भ द्यायचे. मग ह्या सगळ्या संदर्भामधून कुठेतरी एक कल्पना, एक चित्र बदलायचं होतं. खरं तर माझी लढाई जगाशी नव्हतीच, भाकरीशी होती, माझी भाकरीशी होती, माझ्या बापाशी होती, माझ्या वडिलांशी होती. एकीकडे अस्तित्वाची लढाई मी लढत होतो, त्यातनं कविता जन्माला आली. पण त्या कवितेने कसं बळ दिलं, मी जसं जसं शेतात राबत गेलो तशा तशा त्या कविता उमलून आल्या. सर्वात जास्त शब्द जर मला कोणी पुरवले असतील तर ते माझ्या मातीने पुरवले. अनेक गोष्टी, अनेक कल्पना, अनेक शब्दांचे अर्थ हे कळत न कळत कुठून तरी वाऱ्याच्या एखाद्या झुळकेने यावेत आणि आपल्याकडनं कुणीतरी लिहून घ्यावेत असंही कधी कधी वाटायला लागलं. नक्की कोण ते सांगता नाही येणार, अदृश्य अशा शक्ती सगळ्या. आणि हे अवतरत गेलं. खरं तर एकदा असं झालं की वडील नेहमी म्हणायचे, कविता लिहितोस म्हणजे हातात भिकेची झोळी घेऊन फिरतोस, कवितेने नाही पोट भरणार. मग एकदा झालं असं की एकदा भर पावसात घर गळायला लागलं आणि मग मी कवितेसाठी मिळालेलं एक प्रमाणपत्र छिद्राला चिकटवून दिलं. मग छिद्राला चिकटवून दिल्याच्या नंतर पाऊस गळायचा थांबला. मग मी त्या दिवशी वडिलांना छाती ठोकपणे सांगितलं की कवितेने पोट भरत नसेल पण घर तर गळायचं थांबलं की नाही. त्या दिवसापासून वडिलांची धारणा बदलली आणि नक्की कवितेत काहीतरी असू शकतं किंवा कविता हा सोडू शकत नाही. आणि मला असं वाटतं की ते जे प्रमाणपत्र भिंतीला चिकटवलंस त्याच्यानंतर सगळी भिंत त्या प्रमाणपत्रांनी भरलेली आहे, जी म्हणजे आपण गावखेड्यातल्या मातीच्या भिंती असतात त्या मातीने लिंपतो. मला असं वाटतं तुझ्या प्रमाणपत्रांनी त्या लिंपलेल्या आहेत.
ते फोटो वगैरे मी बघितलेत अगदी, म्हणजे मधून मधून कुठून तरी पण तो जो भाकरीचा संघर्ष होता तो डोकावतोय. त्या 2 प्रमाणपत्रांच्या मधली जी माती आहे ती सांगते परिस्थिती आजची सुद्धा. मग कवितेने पोट भरायला लागलं की वडिलांनी आणून दिलेल्या पेनाने पोट भरायला लागलं? म्हणाल तर दोन्ही. वडिलांनी धारणा बदलल्यानंतर जे बळ दिलं, त्यानंतर त्या बळाच्या आधाराने म्हणा किंवा त्या बळावरती मी आज उभा आहे. त्यांनी जर त्या कालखंडामध्ये बळ दिलं नसतं तर कविता तुमच्यापर्यंत काय 32 देशांपर्यंत पोहोचली नसती. मग त्यांची धारणा बदलल्यानंतर त्यांनीही बळ दिलं. परिसराने, माझ्या शिक्षकांनी, माझं पहिलं पुस्तक माझ्या शाळेतल्या छोट्या छोट्या मित्रांनी खाऊसाठी पैसे मिळतात की नाही त्यातनं वर्गणी गोळा करून छापलेलं. म्हणजे आयुष्यात मी किती बोलू आणि काय बोलू हे 2-4 ओळीमध्ये नाही सांगता येणार, पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे तुमच्या सगळ्यांपासून बळ मिळालं, त्यामुळे ही कविता फुलत गेली आणि आज ती सगळीकडे पोहोचत आहे. म्हणून वडिलांमध्ये सावडा पांडुरंग शोधलास. अगदीच. ती कविता मला असं वाटतं एकदा व्हायला हवी. बिलकुल, नक्कीच. माझा हिरवा पांडुरंग नावाची कविता आहे. खरं तर कोणी कशामध्ये देव शोधतो, कोणी कशामध्ये शोधतो, पण मी नेहमी पाहिलाय माझ्या कणसांमध्ये, पाखरांमध्ये. कारण भास होतो त्याचा. धांड्याचं आपलं एक कणीस असतं, ते उगवून आल्याच्या नंतर त्याच्या दोन्ही बाजूंना 2 हातासारखे पानं खाली लोंबतात. म्हणजे असे ते खाली लोंबतात की त्या धांड्याच्या कमरेपर्यंत येतात. आणि कणीसवरती बघितलं की विठोबा दिसतो, पांडुरंग दिसतो, आणि खाली त्याची पानं बघितले की विठोबाचे हात दिसतात. त्याच पानांमध्ये आमच्या बहिणाबाईंनी सुद्धा देवाला विनवणी करणारे हात बघितले. नक्कीच, अगदी खरंय. तर तशा ह्या सगळ्या कल्पना आणि त्याची ही कविता, कवितेचं शीर्षक माझा हिरवा पांडुरंग. भुईच्या भेगात यावी इंद्रायणी, भुईच्या भेगात यावी इंद्रायणी, वाजवित गाथा तुकोबाची, तुकोबाची, वाजवित गाथा तुकोबाची. सालो साल व्हावे असे पावसाळे, सालो साल व्हावे असे पावसाळे. मातीला डोहाळे गर्भाचे, गर्भाचे, मातीला डोहाळे गर्भाचे. ढेकळाला यावा बुक्याचा सुगंध, ढेकळाला यावा बुक्याचा सुगंध. घामानेच देह चिंब व्हावा, चिंब व्हावा, घामानेच देह चिंब व्हावा. रानात घुमू दे हिरवे अभंग, रानात घुमू दे हिरवे अभंग. कणसात नाचे पांडुरंग, पांडुरंग, कणसात नाचे पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग. वा वा वा, किती सुंदर. पांडुरंग विश्वाचे दैवत आणि वडील घराचे दैवत, दोघांचा सुंदर असा मिलाफ या कवितेतून आपण घालून दिलेला आहे. प्रत्येक बारीक सारीक गोष्टींकडे कवीची पाहण्याची नजर किती वेगळी असते तेच आपल्या प्रत्येक कवितेतून या ठिकाणी जाणवतंय. एक ठिकाणी आपलं एक 4 ओळी मला लिहिलेल्या आठवल्यात आईबद्दलच्या, की तुझ्या जगण्याची पोथी आठवली की माझा जीव वासरू होतो आणि हंबरू लागतो रानभर.
किती सुंदर कल्पना आहे. माझ्या शाळेसाठी तू रोजंदारी केलेले दिवस आठवले की माझ्या काळजाचे धरण होते. त्या धरणामध्ये आम्हालाही थोडी डुबकी मारावीशी वाटते आणि आईच्या प्रेमाचा तो ओलावा मला असं वाटतं आमच्या रसिक श्रोत्यांना सुद्धा चिंब भिजवून जावा अशी अपेक्षा आहे. आईबद्दलची ती कविता आपण या ठिकाणी ऐकवावीत अशी मी विनंती करते. अगदीच आईची कविता आहे की आई जेव्हा पेरणी करते बाबाच्या मागे, तर पेरणी करताना त्या दोघांचं एक गीत आहे आणि ते गीत मी तुमच्या पुढे ठेवतो. पाभर नावाचं ते गीत आहे. तर वडील समोर पेरतायत आणि आई मागे पाभरीतून बीज खाली टाकते, पण त्या बीजासाठी काय लागतं त्यासाठी ती आभाळाकडे विनवणी करते की तुझ्या थेंबाशिवाय बीजा अंकुरू शकणार नाही. मी पेरते आहे खरं आहे, पण ते अंकुरण्याचं काम तुझ्या हातात आहे, त्यामुळे तू अंकुरून आणशील का, अशा विनवणीचं ते गीत आहे. पेरणीचे बीज मातीच्या गर्भात, पेरणीचे बीज मातीच्या गर्भात, जोगवा मागते, जोगवा मागते, जोगवा मागते, आगही पोटात, पेरणीचे बीज मातीच्या गर्भात, कोरड्या रानात येईल पाऊस, कोरड्या रानात येईल पाऊस, मातीच्या गर्भाला मिरगाची आस, मातीच्या गर्भाला मिरगाची आस, पेरीत जाऊया अंधाराची भुई, पेरीत जाऊया अंधाराची भुई, प्रकाशाच्या गावा पाऊस ह्यो नेई, प्रकाशाच्या गावा पाऊस ह्यो नेई, ढेकुळ मातीत दुःखाच्या कहाण्या, ढेकुळ मातीत दुःखाच्या कहाण्या, चातक सांगतो करूया पेरण्या, चातक सांगतो करूया पेरण्या, पेरणीचे बीज मातीच्या गर्भात, पेरणीचे बीज मातीच्या गर्भात, जोगवा मागते आगही पोटात, आगही पोटात, आगही पोटात. मातृशक्ती लेकराच्या सुखासाठी देवाकडे जोगवा मागते. किती सुंदर कल्पना आहे गणेश. प्रत्येक कविता आणि प्रत्येक कल्पना अफाट आहे. काय ऐकावं, काय सोडावं, कुठल्या कवितेची विनंती करावी हेच कळत नाहीये. पण वेळेची मर्यादा आहे. तुम्ही या ठिकाणी आमच्या रेडिओ मनभावन या साहित्य दरबार या उपक्रमामध्ये आलात, सहभागी झालात, त्यामुळे केसीई सोसायटीतर्फे तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. धन्यवाद.